टाकेत वासाळी निरंकारी भवन रस्त्यावर मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता, रस्त्याची ही दुरावस्था, तात्काळ खड्डे भरा, अन्यथा आंदोलन, उपोषण. राम शिंदे यांचा बांधकामला इशारा. इगतपुरी तालुक्यातील टाकेत ते वासाळी रस्त्यावरील संत निरंकारी भवन जवळ सोनोशी पुलाच्या 100 मीटर मागे रस्त्याच्या मध्यभागी मोरीला भले मोठे भगदाड पडल्याने सदर ठिकाणी हे अपघात प्रवण क्षेत्र बनलं आहे. मुसळधार पावसामुळे शेतीबरोबरच रस्ते, पूल, मोऱ्यांचे नुकसान झालं आहे. निनावी ते इगतपुरी दरम्यान पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्याने सर्वतीर्थ टाकेत शिरेवाडी येथील निरंकारी भवन जवळून वासाळी फाट्यापासून भंडारदरा धरणाकडे कळसुबाई शिखर, घाटघर, हरिश्चंद्र अभयारण्य याकडे जाता येतं. यासोबतच वासाळी ते आंबेवाडी मार्गे भावली धरण, इगतपुरी, कसारा, मुंबईकडे या रस्त्याने जाता येते. परंतु सर्वतीर्थ टाकेत बुद्रुक ते बांबळेवाडी हा 1.5 किलोमीटर अंतराचा रस्ता सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचा करण्यात आला होता. या कारणास्तव या रस्त्यावर पूर्णतः खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, पर्यटक, भाविक, भक्तगण, प्रवासी, वाहनधारकांना या रस्त्यावरील खड्डे चुकवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचले की मोठमोठ्या खड्ड्यांचा अंदाज पण येत नाही. अशातच सोनोशी निरंकारी भवनजवळ रस्त्याच्या वळणावर मध्यभागी मोरीला भले मोठे भगदाड पडलं असून गेल्या 10-12 दिवसापासून हा खड्डा वाहनांच्या एजामुळे व्हायब्रेशनने आणखीन मोठा होत चालला आहे. रस्त्याच्या मधोमध मोरीला पडलेल्या खड्ड्यांमुळे अचानक प्रवासी वाहनधारकांची मोठी दमछाक होते. रस्त्याने चालताना अचानक मध्ये खड्डा आल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. 5-6 फूट खोल व 3 फुटाच्या या खड्ड्यातून पाणी वाहताना दिसत आहे. या खड्ड्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या परिसरातील अनेक नागरिकांनी संबंधित रस्ता प्रशासनाकडे मागणी केली असता अद्यापर्यंत कुणीही याकडे लक्ष दिलं नाही. या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून व रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या लक्षात यावे म्हणून येथील नागरिकांनी भगदाडमध्ये झाडांच्या फांद्या उभ्या केल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून जावं लागत असल्याने घसरून पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने त्यातून वाहनांना मार्गक्रमण करणे जिकिरीचं झालं आहे. सर्वतीर्थ टाकेत धामणगाव फाटा ते टाकेत DLC रस्त्यावर व्यवस्थित कॉन्क्रिटीकरण न केल्याने त्या ठिकाणाहून उखडलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावरून जावं लागतं. परिणामी दुचाकी स्वारांना घसरणाऱ्या रस्त्यावरून धूळ खात प्रवास करावा लागत आहे. अशा तर टाकेत कडवा नदी पुलावरील स्लॅबचे स्टील पूर्णतः उघडे पडले असून टाकेत ग्रामपंचायत गटारीचे पावसाचे पाणी या पुलावर येऊन साचून राहतं. अशा परिस्थितीत उखडलेल्या लोखंडी स्टीलचा खड्ड्यातील पाण्यात वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने मोठा जीवघेणा प्रवास या ठिकाणाहून रोज करावा लागत आहे. यासोबत टाकेत म्हैसवळण घाट चौफुली रस्त्यावर टाकेत तीर्थाकडे जातानाच जवळपास 1 ते 1.5 फूट उंचीचा कॉन्क्रीट कट असल्याने या ठिकाणाहून रोज वाहनांची मोठी कसरत बघायला मिळते. यामुळे या ठिकाणी रोज मोठी ट्रॅफिक बघायला मिळतं. या भल्या मोठ्या कटमुळे या ठिकाणी छोटे कार वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला भली मोठी उघडी विहीर आहे. या रस्त्याला संरक्षण कठडे नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. या सर्व गोष्टींना संबंधित रस्ता प्रशासन, ठेकेदार, अधिकारी जबाबदार असून वेळोवेळी हे सर्व प्रश्न सोडवण्यात यावे यासाठी दूरध्वनीवर संबंधित बांधकाम विभाग, रस्ता प्रशासन अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही अद्यापर्यंत संबंधित यंत्रणांकडून कोणतीही उपाययोजना झाली नाही अथवा कुणीही याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. आजपर्यंत कोणताच खड्डा बुजवला गेला नाही. त्या टाकेत ते बांबळेवाडी व टाकेत ते जोशीवाडीपर्यंत रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत. रोज याच खड्ड्यावरून छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असते. येत्या 10 दिवसात संबंधित रस्ता प्रशासन, ठेकेदार यंत्रणांनी टाकेत परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तर ग्रामस्थ नागरिकांच्या वतीनं अनोखे आंदोलन करत उपोषणाला बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असा इशारा टाकेत परिसराच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी दिला आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह पत्रकार राम शिंदे, इगतपुरी.